नाशिकमधून मोठी बातमी येते। शिक्षण क्षेत्रातल्या 150 कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळा उघड झालाय। मार्च 2019 ते जून 2025 या काळात बनावट कागदपत्रांच्या आधारे 841 शिक्षक कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य आयडी तयार करण्यात आले। या माध्यमातून शासनाची मोठी फसवणूक केली। या प्रकरणी तत्कालीन 3 शिक्षक उपसंचालकांसह 841 शिक्षक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय। अतिशय धक्कादायक अशी सगळी माहिती जी आहे ती SITच्या तपासातून पुढे आलेली आहे। मार्च 2019 ते जून 2025 पर्यंत शिक्षण उपसंचालकांच्या संगनमतानेच 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बोगस शालार्थ आयडी बनवण्यात आलेले होते। विशेष म्हणजे यासाठी अनेक कागदपत्रांमध्ये खाडाखोड करण्यात आली, बनावट कागदपत्र बनवण्यात आली आणि मग या सगळ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनवून त्यांच्या वेतनाचे देखील आदेश काढण्यात आलेले होते आणि या माध्यमातून जवळपास 150 कोटी रुपयांची शासनाची फसवणूक झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे हा सगळा प्रकार जो आहे या सगळ्या संदर्भातली तक्रार ज्या तत्कालीन शिक्षण उपसंचालकांनी दिलेली होती ते देखील या सगळ्या कटकारस्थानामध्ये सहभागी असल्याचं आता पोलीस तपासामधून समोर आलेलं आहे। त्यामुळे आता तत्कालीन उपसंचालकांसह काही शिक्षण संस्था चालकांवर देखील आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकारामध्ये जी डिजिटल स्वाक्षरी असते तिचा देखील वापर करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता याचा सगळा तपास जो आहे तो आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या तपासामध्ये आणखी गंभीर बाबी समोर येण्याची देखील शक्यता आहे।